नमस्कार, श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे। या हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाणाचा पाठ कसा करायचा आहे, त्याचे नियम काय आहेत, फायदे काय आहेत, हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। रामभक्त हनुमानाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे। मंगळवारी 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती येत आहे। या दिवशी केलेल्या काही विशेष उपायांनी हनुमानाची कृपा प्राप्त होते। यापैकीच एक उपाय म्हणजे बजरंग बाणाचा पाठ करणे। मंगळवार आणि शनिवार हा रामभक्त हनुमानाच्या पूजेला समर्पित दिवस आहेत। हनुमानाला संकटमोचन असेही म्हणतात। असं म्हणतात की जेव्हा संकट खूप प्रबळ होते, प्रत्येक कामात निराशा येते, तेव्हा हनुमानजीची पूजा करून बजरंग बाण पाठ केल्याने सर्व संकटे दूर होतात। बजरंग बाण पाठ अतिशय प्रभावी मानला गेला आहे। हनुमानजीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेषतः मंगळवार आणि शनिवारी हे पठण करणे उत्तम मानले जाते। विधीपूर्वक बजरंग बाण पठण केल्यामुळे भय, रोग, ग्रहदोष दूर होतात। चला तर मग जाणून घेऊया बजरंग बाणाचा पाठ कधी करावा आणि त्याचे काय फायदे आहेत, नियम काय आहेत। पवनपुत्र हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या विविध मंत्र, स्तुती आणि आरतीची रचना करण्यात आली आहे। यामधीलच एक बजरंग बाण आहेत। मान्यतेनुसार या पाठाची रचना तुलसीदास यांनी केली आहे। उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांच्यानुसार बजरंग बाणाचा पाठ रोज विधिव्रतनुसार करावा आणि हे शक्य नसल्यास फक्त मंगळवारी हा पाठ केला जाऊ शकतो। मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्योदयापूर्वी स्नान केल्यावर हनुमानजीच्या आवडत्या रंगाचे लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घाला। एका लाल कपड्यावर हनुमानजीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे। हनुमानाला गुलाल, लाल फूल, जानवे अर्पण करायचे आहेत। गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। दिवा पाठ होईपर्यंत चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल किंवा मोहरीच्या तेलाचाही दिवा लावा। घरामध्ये तयार केलेल्या शुद्ध तुपामध्ये चुरमा तयार करून नैवेद्य दाखवायचा आहे। हे शक्य नसल्यास गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर बजरंग बाणाचा पाठ सुरू करायचा आहे। आसनावर बसून बजरंग बाण म्हणा। हा पाठ शुद्ध उच्चाराने आणि एकाच वेळी पूर्ण करण्याची पद्धत आहे। त्यानंतर बजरंग बाणाचा पाठ सुरू करायचा आहे। पाठ समाप्त झाल्यानंतर हनुमानाकडे दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। ज्या घरामध्ये बजरंग बाणाचा पाठ केला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढत राहते। बजरंग बाणाचा पाठ खूप शक्तिशाली आहे। नियमानुसार हा पाठ केल्यामुळे विशिष्ट कार्य सिद्ध होते। बाण म्हणजेच ठरवलेले ध्येय गाठणे। यामुळेच बजरंग बाणाचे पठण तेव्हाच करावे जेव्हा सर्व परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल आणि कोणताही उपाय दिसत नसेल, तर या पठणामुळे हनुमानजीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचे परिणाम लवकर दिसून येतात। बजरंग बाण पाठाचे काय फायदे आहेत? भीती, रोग, शनिदोष, कुठलेही दोष असेल यापासून मुक्त होण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ फायदेशीर आहे। कामातील अडथळे दूर करून त्यात यश मिळवणे, शत्रूवर विजय मिळवण्यासाठीही बजरंग बाणाचा फायदा आहे। बजरंग बाण पठण करण्याची पद्धत: आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंगळवार किंवा शनिवारी बजरंग बाण पाठ करण्याचा संकल्प करा। संकल्प करूनच हा पाठ करायचा आहे। जसे की आपण 11, 21, 41, 108 पाठ करणार आहोत, तर याचा आपल्याला अगोदर संकल्प करायचा आहे। बजरंग बाण पाठ हा तुम्ही 41 दिवसांचाही करू शकतात। तसेच तुम्ही हनुमान जयंतीपासून या पाठाची सुरुवात करू शकतात। बजरंग बाण पाठ स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात। स्त्रियांना जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही त्या काळामध्ये बजरंग बाणाचं पाठ करणं थांबवायचं आहे आणि त्यानंतर परत सुरुवात करायची आहे। 23 एप्रिल मंगळवार रोजी हनुमान जयंती आहे। या दिवशी तुम्ही 11, 21, 41, 108 बजरंग बाण पाठ करू शकतात। जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा पाठ करणं जमत नसेल तर कोणत्याही मंगळवारपासून किंवा शनिवारपासून या बजरंग बाण पाठाची सुरुवात करू शकतात। बजरंग बाण पाठ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकतात। बजरंग बाण पाठ करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। तसेच मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तसेच
विटाळ सुतक असेल तर या काळामध्येही आपल्याला बजरंग बाणाचा पाठ करायचा नाही। जर कोणाला बजरंग बाण पाठ माहीत नसेल तर त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत। तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या बजरंग बाण पाठाचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हा पाठ करू शकतात। जर कोणाला करणी बाधा असेल, बाहेरची बाधा असेल, कोणतेही दोष असतील जसे की शनिदोष, पितृदोष असे कोणतेही दोष असतील तर त्याच्यावर हा बजरंग बाण पाठाचा उपाय आहे। या बजरंग बाण पाठ केल्यामुळे करणी बाधा, इतर बाधा जसे की शनिदोष, पितृदोष, इतर कोणतेही दोष असतील तर ते निघून जातात। तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।